आजपासून 1500 वर्षापूर्वी हे कोरलेलं आहे. किती 1500 वर्षापूर्वी, आणि किती सुंदर कोरलेलं आहे. कुठेही हात वाकडा झालाय किंवा जास्त झालाय असं दिसतंय का तुम्हाला? अजिबात नाही, तंतोतंत. कारण याचं शिक्षण इथं दिलं जात होतं. फक्त बुद्ध तत्वज्ञान नाही तर इथं स्थापत्यकला, शिल्पकला आणि डिबेट कसं करायचं हे शिकवलं जात होतं. खगोलशास्त्र शिकवलं जात होतं, आयुर्वेद शिकवलं जात होतं. या सगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातात. 3 प्रमुख शिल्पकला शैली होत्या. कोणत्या कोणत्या? गांधार, मथुरा आणि अमरावती. तर हिच्यावर कोणाचा प्रभाव आहे? या शिल्पकलेवरती कोणाचा प्रभाव आहे? गांधार शिल्पकलेचा प्रभाव आहे, पण ही बनली गुप्त काळात. नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव, द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे मुंबई उपनगरातील बोरिवली येथील महाराजा महाविहार बौद्ध विद्यापीठ केंद्र पाहण्यासाठी, अर्थात कान्हेरी बुद्ध लेणी पाहण्यासाठी. लेणी अभ्यासक सूरज जगताप सर आपल्याला पुन्हा एकदा ही लेणी समजून सांगणार आहेत. विशेष म्हणजे आज अभ्यास दौऱ्यामध्ये श्रीलंकेतील भिक्खू संघ आज इथे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे प्राचीन नाणी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग लेणी अभ्यासक सूरज जगताप सर सोबत बुद्ध संस्कृती जाणून घेऊया, बुद्ध संस्कृती समजून घेऊया. सक्रादि सक्र ब्रह्मादि ब्रह्म पूजनीयाची पूजनीय वंदनीयाची वंदनीय दस बलधारी अनंत गुणताऊ तिलो गुरु सम्यक संबुद्ध सर्वज्ञ राजोत्तम्यानंद वहंसेठ मम नमस्कार करनी साधु साधु साधु. तर इसवी सन दुसरं शतक आहे. या इसवी सनाच्या दुसऱ्या शतकामध्ये लेणी निर्मितीला सुरुवात झाली. पण ही लेणी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात बनवलेली, म्हणजे आजपासून साधारणतः 2200 वर्षापूर्वी. ज्या इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये जे लेण्या निर्माण झाल्या त्या इथे नाहीत, त्या आतमध्ये जंगलात आहेत, ते इथे नाहीत. तर त्या बघता नाहीत आहे. पण या लेण्यांमध्ये सगळ्यात मोठं जे वास्तू आहे ते म्हणजे या चैत्यगृह, ज्याच्यात आता तुम्ही आहात. आता तुम्ही जेव्हा बघाल की लेणी कशी ओळखता येते आपल्याला, नवीन लेणी कशी, नवीन म्हणजे सुरुवातीच्या काळातली प्राचीन लेणी कशी, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट झाले ते कसं, ते सगळं आपल्याला ओळखता येतं. ठीक आहे. आता तुम्ही जेव्हा लेणी प्राचीन कशी हे कसं ओळखायचं, तर जेव्हा तुम्ही लेण्या बघायला जाता तर तुम्ही इथे बघितलं तर इथे समोर तुम्हाला आहे ना वरती कॅपिटल्स बघायला मिळतात. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, शीर्षस्तंभ बघतो. हे शीर्षस्तंभ आहेत वरती. खाली वरती शीर्षस्तंभ आहेत, तर खाली काय आहे, तर खाली घट आहेत, है ना. हे घट हा कुंभ, येस कुंभ म्हणतात त्याला, कुंभ पण म्हणतात. तर आता तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीच्या काळात ज्या स्थविरवादी लेण्या तयार झाल्या, त्या स्थविरवादी लेण्यांच्या जे स्तंभ होते ना ते सगळे अष्टकोनी स्तंभ होते. अष्टकोनी स्तंभ म्हणजे कसे, याला पण आता 8 कोन आहेत. अष्टस्तंभ असतात, 8 कोन असतात त्याला. ठीक आहे, 8 साईडला, आणि ते थोडे कलते असतात. आतमधल्या भागाने आतमधल्या भागामध्ये थोडेसे कललेले असतात. तर ते अष्टकोनी स्तंभ तुम्हाला बघायला मिळत, पण ते कलणारे असतात. पण आता जर बघायला गेलं तर तुम्ही कलणारे नाही भेटणार तुम्हाला. तुम्ही कार्ला लेणीवर गेलात ना तर थोडेसे कलते बघायला भेटतील. या लेण्या ज्या आहेत ना इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात निर्माण झालेल्या. ठीक आहे. तर जोपर्यंत या डेव्हलप झालेल्या नव्हत्या, म्हणजे स्थापत्यकला आणि शिल्पकला डेव्हलप झालेली नव्हती, तेव्हा आपल्याला लेण्या खूप साध्या आणि खूप सोबर आणि आटोपशीर असायच्या, खूप छोट्या छोट्या असायच्या. पण नंतरच्या काळामध्ये त्या डेव्हलपमेंट होत गेल्या. मग नंतरच्या काळामध्ये काय झालं, ज्या कमी जागांवरती असलेल्या लेण्या त्या खूप मोठ्या प्रमाणात झाल्या. आता काय बघताय तुम्ही, तर लार्ज बघताय, खूप मोठं बघताय. ठीक आहे, त्याची गरज लागली, कारण की सुरुवातीच्या काळात बौद्ध धर्मामध्ये खूप कमी संख्या होती, पण ती त्याची गरज नंतर वाढली, कारण की त्याचा आवाका पण वाढला, है ना. बुद्ध धर्माच्या नंतर तिसऱ्या शतकामध्ये, इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये जे मौर्य घराण्यातले तिसरे शासक होते, ज्यांचं नाव प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक, या चक्रवर्ती सम्राट अशोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपलं प्रशासन बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी वापरलं. आणि त्याच्याच अनुषंगाने त्यांनी सर्व दूर सगळं, म्हणजे भारतातच नाही तर आपल्याला आता त्या आयाजी म्हटल्या की श्रीलंकेत सुद्धा गेलेलं होतं. म्हणजे बुद्ध धर्म कुठे गेला, तर श्रीलंकेत सुद्धा गेला. तर त्याच्यासाठी शिस्त पद्धतशीर त्यांनी काय केलं होतं, पद्धतशीर एक व्यवस्था राबवलेली, आणि त्याच्यातून त्यांनी भिक्खू संघांना बाहेरच्या देशात पाठवून बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. त्याच बुद्ध धर्माच्या प्रचार प्रसारामुळे आज श्रीलंका जो देश आहे तो पूर्णपणे बौद्धमय आहे. मी वैशाख पौर्णिमेला गेलो होतो, माझ्याबरोबर सुनील सर आहेत, हे पण आले होते. मी दुसऱ्यांदा घेऊन गेलो होतो. म्हणजे पहिल्यांदा मला श्रीलंका गव्हर्नमेंटने
मी जे काही काम करतो त्या कामाचं माझं बघून मला त्यांनी VIP गेस्ट म्हणून त्यांच्या देशात त्यांच्या खर्चाने नेलं. आणि त्याच्यानंतर मग मी जेव्हा बघितलं की भारतामध्ये जो बुद्ध धम्म लोप पावला तो श्रीलंकेमध्ये कसा आहे, तो बघितल्यानंतर मला लक्षात आलं की आपण हे सांगितलं पाहिजे लोकांना. मग मी लोकांना घेऊन जायला लागलो. आता मी श्रीलंकेला 2 वेळा जाऊन आलो. म्हणजे एकदा तर श्रीलंका गव्हर्नमेंटने आणि 2दा मी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने. आता मी या महिन्यात सांचीला 80 लोकांना घेऊन, कारण की सारीपुत्त आणि महामोगलन यांचे शारीरिक धातू बाहेर काढतात. तर ते शारीरिक धातू जे आहेत ते आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे, त्याचं दर्शन घेणं खूप गरजेचं आहे, व्हॅल्युएबल आहे. हे कोणी म्हणजे असेच काही चमत्कार करणारे लोक नव्हते, हे फिलॉसॉफी सांगणारे लोक होते. बुद्ध तत्वज्ञान हे खूप वेगळं आहे, इतर जे धर्म पंथ आहेत त्याच्यापेक्षा बुद्ध धम्म हा खूप वेगळा आहे. तर आपण तो समजून घ्यायला पाहिजे. विक्रांत करसो तोपर्यंत ना तुम्ही तो नाणं दाखवा. सगळ्यांनी शांतपणे बसा, शांत. तुम्हाला अत्यंत व्हॅल्युएबल जे नाणं आहे ते दाखवतो. सम्यक संबुद्धांच्या वडिलांचं जे नाणं होतं शाक्य कुळातलं, त्यांचं ते नाणं दाखवतो. तोपर्यंत मी हे माईक बिक लावतो. सर तुम्हाला दाखवतील. हे माझे मित्र आहेत विजय विक्रांतकर सर, हे ज्येष्ठ नाणी संग्रहक आहेत आणि हे बऱ्याच वर्षापासून माझ्या संपर्कात आहेत आणि ते जनरली नसतात, वेळ नसतं. ते नाणं तुम्हाला दाखवतो. तुम्ही हात नका लावू कोणी, कारण त्याला लावलं ना हात ते खराब होतात, तर निघून जातात. तर तुम्हाला शाक्य कुळातलं म्हणजे सिद्धार्थांच्या तर बुद्धांच्या वडिलांचं जे नाणं आहे चलनातलं ते दाखवतील. तुम्ही ते फक्त बघा, कोणी हात नका लावू, त्याला टच नका करू. मागे प्लेन आहे, मागे प्लेन आहे, मागे प्लेन आहे ते, ठीक आहे. हे बघा त्याची प्रतीक असतात. प्रत्येक जनपद जी होती त्यांची ते हे होतं, चिन्ह होती, ठीक आहे. चौकनी नाही, थोडस लंब आहे ते, हा ठीक आहे. ते काम बंद होत होतं. तर इथे जे प्रमुख बदंत होते त्यांनी कसं बस मोठ्या प्रमाणामध्ये धम्मदान आणलं आणि याला अलंकरण करण्याच्या ऐवजी लेणी कशी बशी निर्माण करावी म्हणून त्यांनी जे डेकोरेटिव्ह पार्ट म्हणजे अलंकरण न करता पटकन लेणी करण्यासाठी त्यांनी काम करून घेतलं. त्याच्यामुळे तुम्हाला शीर्षस्तंभ बघायला नाही मिळत आणि खाली कुंभ पण बघायला नाही मिळत, ठीक आहे. त्याची कारण ही आहेत. ह्याला रंगवलेलं होतं पण आजच्या काळात ते रंग नष्ट झालेत. आता आपण जसं स्तूपाला वंदन केलं, कधी काही त्या काळामध्ये प्राचीन काळातले लोक देखील स्तूपाला पूजन करत होते. त्याचं ते प्रतीक तुम्हाला तिथे दिसते उजव्या बाजूला, ठीक आहे. मग ती तुमचे पुरावे आहेत की तुम्ही वंदन कसे करत होतात, ठीक आहे. आता इथे जसं आहे तसं अपोजिटला पण आहे त्याच्या बाजूला, ठीक आहे. आणि समोर तो तुम्हाला दिसतोय तो वरती, त्याला चैत्य गवाक्ष म्हणतो. याच्यातून हवा आणि वारा येण्याची व्यवस्था असते, कारण तो आतला जो काळ आहे स्थविरवादी काळ आहे. स्थविरवादी मान्यतेप्रमाणे बुद्धांना प्रतीकांमधून पूजन केलं जात होतं. तर बाहेरच्या काळामध्ये तुम्ही काय बघता, तर इथे सम्यक बुद्धांची एवढी मोठीच्या मोठी 42, 40, 45 फुटाची मोठीच्या मोठी मूर्ती आहे. आता ह्या मूर्तीवरून त्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये जे भिक्खू संघ येत होता तो भिक्खू संघ इथून अख्ख्या जगभर फिरत होता. तसेच भिक्खू संघाच्या बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी येत होते. तर व्यापाऱ्यांनी कधी कधी ही बुद्ध मूर्ती बघितलेली होती आणि या मूर्तीच्या आधारावरच नंतरच्या काळामध्ये बामियान मधली मूर्ती तयार केलेली होती. तुम्ही 2021 मध्ये माहिती आहे ना की ती उडवली गेली. तिची प्रेरणा कुठून घेतली गेली, तर तिची प्रेरणा इथून घेतली गेली. आता इथे काय दिसतंय आपल्याला, तर सम्यक संबुद्ध दिसत आहेत. ते कसे आहेत, तर उभे आहेत. त्यांना काय म्हणतो आपण, तर ही बुद्धांची स्थानक मूर्ती आहे. हिला काय म्हणतो, स्थानक. हात कसा आहे त्यांचा, असं खाली आहे, ओके. त्यांचा चेहरा कसा आहे, तर स्थित प्रज्ञ आहे. डोक्यावरती काय, तर उष्णीश दिसतं. भारतामध्ये उष्णीश दिसतात, तर श्रीलंकेमध्ये गेलं तर तुम्हाला फ्लेम्स बघायला मिळतील, आग बघायला मिळेल. त्याच्यानंतर बाकीच्या थायलंड मध्ये गेलात तर ते वेगळं स्वरूप दिसेल. तर मात्र पूर्णपणे अडॉप्ट जे केलं गेलेलं आहे ते आपल्या भारतातून घेतलं गेलेलं आहे. मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, तिथं 3 प्रमुख शिल्पकला शैली होत्या. कोणत्या कोणत्या, गांधार, मथुरा आणि अमरावती. तर हिच्यावर कोणाचा प्रभाव आहे, या शिल्पकलेवरती कोणाचा प्रभाव आहे, गांधार शिल्पकलेचा प्रभाव आहे. पण ही बनली गुप्त काळात. गुप्त काळाची एक वैशिष्ट्य स्वतःच होतं, ठीक आहे. तर तिची शैली होती, त्याच्यामध्ये ती जी हात दिसत आहे त्याला वरद मुद्रा म्हणतात. ती वरद मुद्रा आहे आणि जो डावा हात आहे तो चिवराचा काठ धरलेला आहे. बुद्धांचा चेहरा स्थित प्रज्ञ आहे. आता हे सगळं दिसतंय आपल्याला. हे जे तोडलं गेलंय आहे ना, आत्ताचे लोक जाणीवपूर्वक सांगतात मोगलांनी आणि मुसलमानांनी तोडले, पण हे त्यांनी नाही तोडले, हे पोर्तुगीजांनी तोडले. हे जे तोडलेलं आहे ना, पोर्तुगीजांनी तोडलेलं आहे. ह्याला गोळ्या पण मारलेल्या होत्या, ठीक आहे. इथं कवायती केल्या गेलेल्या होत्या. पोर्तुगीजांनी भरपूर म्हणजे नष्ट केलेत, ठीक आहे. तर ही जे तुटले गेले हे नंतरच्या काळात म्हणजे साधारण 16व्या शतकाच्या आसपास या लेण्यांचा विकृतीकरणाला सुरुवात झालेली होती. आता वर कोण दिसतंय तुम्हाला,
एकदम वर. तर ते डोक्यावरती तुम्हाला काय दिसतंय, तर ते मस्त छान असं काहीतरी तोरण सारखं दिसतंय ना, तर ते ते मकर तोरण आहे. त्याला काय म्हणतात, मकर तोरण आहे. तर मकर तोरण, मकर म्हणजे काय, ते मकरच. मकर म्हणजे मगर. तुम्ही डाव्या बाजूला बघितलं तर ती मकर दिसते बरोबर, तिच्या तोंडातून ते आलेलं आहे असं अलंकरण. ठीक आहे. जिथं ते एकत्रित टच होत आहे ते वरती जलकुंभ आहे बघा वरती, ते कलश आहे किंवा ते बुद्धांच्या निर्माणाचं प्रतीक किंवा राख ठेवली होती किंवा त्यांचे पवित्र शारीरिक धातू ठेवलेले त्याचे प्रतीक आहे. त्याच्या बरोबर त्या याच्या बाजूला ते नागराजे दिसतात ज्यांच्या डोक्यावर नाग पण आहे. ठीक आहे. आणि एकदम मोठे दोन दोन जोडपी दिसतात बाजूला, तर ते एकदम मस्त लयबद्ध दिसत आहेत तुम्हाला छान एकदम. आजपासून 1500 वर्षापूर्वी हे कोरलेलं आहे. किती, 1500 वर्षापूर्वी. आणि किती सुंदर कोरलेलं आहे. कुठेही हात वाकडा झालाय किंवा जास्त झालाय असं दिसतंय का तुम्हाला, अजिबात नाही. तंतोतंत. कारण याचं शिक्षण इथं दिलं जात होतं. फक्त बुद्ध तत्वज्ञान नाही, तर इथं स्थापत्यकला, शिल्पकला आणि डिबेट कसं करायचं हे शिकवलं जात होतं, खगोलशास्त्र शिकवलं जात होतं, आयुर्वेद शिकवलं जात होतं. या सगळ्या गोष्टी इथं शिकवल्या जातात. वर ते दोन्ही जे दिसतात त्यांना म्हणतो आपण गंधर्व. ते दोघेही गंधर्व आहेत, सपत्नीक आहेत, हवेतून उडत येत आहेत. हवेतून उडत येत आहेत म्हणून त्यांच्या अंगावरचे जे कापड आहे, ते इकडची बाई जी आहे बघा डाव्या साईडची, तिच्या अंगावरचा जो कापड आहे तो असा हवेच्या झोताने उडलेला आहे. एवढ्या छान पद्धतीने केलेलं आहे. आणि पोज देऊनच उभे राहिलेले आहेत ते, असे कसे पण नाही उभे राहिलेले, ते हवेतून उडत येत आहेत. म्हणून त्यांचे पाय कसे आहेत, तर तुम्ही बघितले तर दुमडलेले आहेत पाय. जे पक्ष्यांचा नैसर्गिक गुणधर्म असतं की ते पक्षी जेव्हा उडतात तेव्हा त्यांचे पाय काय होतात, दुमडलेले असतात. ते दुमडलेले पाय तुम्हाला तिथे पण दिसतात. ठीक आहे. आता तिथून आपण जेव्हा खाली येतो, खाली आपल्याला काय दिसतं, तर इकडे बुद्धांची मूर्ती दिसतात, बरोबर ना, शिल्प आहे तिथे, ही सगळी शिल्प आहेत. आता ह्या काळ जो आहे साधारण 5वं ते 6वं शतक उजाडलेलं आहे. या 6व्या शतकामध्ये अशी मान्यता होती, मी त्या बाजूला जातो तुम्ही तिकडे बघा. 6व्या शतकात अशी मान्यता होती की तेव्हा सप्तबुद्धांची संकल्पना होती. सप्तबुद्ध म्हणजे 7 बुद्ध. ती सप्तबुद्धांची संकल्पना कुठे दिसते आपल्याला, ती इथे दिसते. ठीक आहे. आता या कोपऱ्यातून आपण मोजू. हे बसलेले बुद्धांची मूर्ती दिसते या दरवाजाच्या वरती, तिथून मोजायला चालू करा. ही 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. 7 झाले ना, परत मोजायचं नाही, 8 आहेत. अच्छा, मग 7 बुद्ध, मी बुद्धांचे म्हटली, बुद्ध म्हटलेत. आता परत मोजूया. 1 2 3 4 5 6 7 परत 8 आले. बरं, 7 बुद्ध आहेत, बरोबर, 7 बुद्ध आहेत. आणि 8वे जे दिसत आहेत ज्यांचा चेहरा भग्न झालेला आहे ते कोण आहेत, तर ते भविष्यात होणारे मैत्रीय, आता हे बोधिसत्व आहेत. कोण आहेत, आता तुम्ही म्हणाला आता बोधिसत्व कोण आहेत, बुद्ध सांगत होता, आता डायरेक्ट बोधिसत्वावर आला. तर बोधिसत्व ही संकल्पना अशी आहे की आता बुद्ध येत नाहीत, आता बुद्धांचं महापरिनिर्वाण झालंय. मग बुद्धांचं राहिलेलं काम कोण करतंय, तर बोधिसत्व करतायत. तर बोधिसत्व काय करणार, बोधिसत्व तोपर्यंत बुद्धत्व प्राप्त करून घेत नाहीत जोपर्यंत त्यांना या भूमीवरील, तर या सृष्टीतील प्रत्येक प्राणी मात्र जोपर्यंत सुखी होत नाही तोपर्यंत ते निर्वाण आपल्या बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करून घेत नाही. त्याच्यामुळे ते बोधिसत्वच राहतात. आता हा हे कोणी ऐतिहासिक व्यक्ती नाहीत. सम्यक संबुद्ध ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेले, पण बोधिसत्व ही संकल्पना होत्या. बोधिसत्व ही ती व्यक्ती असते की जो बुद्धत्व प्राप्त करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करतोय, अशा व्यक्तीला आपण बोधिसत्व म्हणतो. आपण बाबासाहेबांना काय म्हणतो, ते गुण असतात त्यांचे की तो सगळ्यांच्या कल्याणासाठी बघत असतो, कल्याणाचा विचार करतो, म्हणून त्याला आपण म्हणतो बोधिसत्व. 6वं ते 7व्ं शतकानंतर, आता हा काळ कुठला चालू आहे, 5वं 6वं शतक चालू आहे. आतमध्ये 2रं शतक होतं, तेव्हा या लेण्यांमध्ये ही मूर्त्या तयार होत्या का, तर अजिबात नव्हत्या. हे सगळं प्लेन होतं, फक्त हे लोक होते. आता हे कोण आहेत, आता हे लोक ते लोक आहेत की ज्यांनी या लेणीला मोठ्या प्रमाणामध्ये दान दिलेलं होतं, तर हे दान करते. आता ही संकल्पना कुठून आली, तर ही संकल्पना पहिल्यांदा मांडली गेली आपल्या कार्ला लेणीवरती. त्याचं कारण असं आहे की तुम्ही आत्ता पण बघितलं तर एखाद्या गार्डन मध्ये जर बेंच दिला तर त्या बेंचवर कोणाचं नाव असतं, त्या महान आमदारांचं नाव असतं की ज्यांनी ते दान दिलंय. ठीक आहे, पण यांनी नाव दिलं नाही. आपल्याकडे संकल्पना होती ती इथून निघाली, ते संकल्पना इथली आहेत. तर एखादा व्यक्ती जेव्हा धम्मदान देतो, त्या धम्मदानाचं देताना तो सांगतो की कल्याणासाठी धम्मदान देतोय. मग
मग तो ते आपलं नाव लिहून घेतो. पण कार्ला लेणीवर असा पहिल्यांदा प्रयोग झाला. कार्ला लेणीवर दान देताना स्वतःचं नाव न देता स्वतःला कोरून घ्यायला लागला. तर पहिल्यांदा तो जो प्रयोग झाला तो झाला कार्ला लेणीवर, दुसऱ्यांदा झाला कानेरीवर, तिसऱ्यांदा झाला कुडा लेणीवर. कुडा लेणी माणगाव जवळ एक लेणी आहे, तिथं ती संकल्पना रुजवण्यात आली की दान करता आता दान न देता स्वतःला कोरून घेतो. आता हे लोक कोण होते, तर ते श्रेष्ठी होते, ते धनसंपत्तीने संपन्न होते. आता जर मी हे सांगितलं नाही तुम्हाला की धनसंपत्तीने संपन्न होते, ही संपन्नता त्या कलाकारांनी कसं कोरलं होतं याच्यामध्ये, तुम्ही कसं सांगू शकाल की हे संपन्न होते? त्यांची शारीरिक ठेवण प्रत्येकाचं जर बघितलं तर ते खूप सुदृढ आहेत. त्यांचं स्थूल शरीरमान हे ते मला इंडिकेट करतं की ते खूप संपन्नता त्यांच्याकडे होती. स्त्रिया जशी आभूषण घालायची तसे पुरुष देखील आभूषण घालत होते. जे वरचा जो फेटा आहे, त्यांनी जो पगडी बांधलेली आहे, मुंडासा बांधलेला आहे, तर ती सरळ सरळ सातवाहन किंवा मौर्य काळातली इंडिकेट करतात, कारण ही त्या काळातच ती पद्धत होती. ठीक आहे. आता या स्त्रियांनी आपल्याला आता असं वाटेल की आपण खूप मॉडर्न आहोत, आपल्याकडे खूप पर्स आणि हे ते वापरतो, पण तुम्ही म्हणजे तुमच्याही अगोदर त्यांच्याकडे त्यांच्या पर्स ते लोक वापरत होते, हे याच्यातून दिसतं. खूप तल्लम कापड त्यांच्या अंगावर असायचं, महिलांच्या पायामध्ये तोडे असायचे, पुरुष पण कधी कधी तोडे वापरतात, बाकीच्या लेण्यांमध्ये बघायला मिळेल. त्यावेळेला आतापर्यंत म्हणजे ही जेव्हा निर्माण झाली, हा दुसरं शतक आहे, तोपर्यंत शूज अवेलेबल नव्हते. त्यांच्या पायामध्ये शूज नाहीत किंवा चप्पल नाही, म्हणजे याचा अर्थ असा होतो की तोपर्यंत चप्पलची संकल्पना आलेली नव्हती, पायातले पादत्राणे आपण म्हणतो ते आलेले नव्हते. दुसरी गोष्ट, भरपूर आभूषणं घातलेली स्त्रियांनी घातलेली, पुरुषांनी घातलेली. स्त्रियांचं एक आभूषण मिस आहे, जे आता स्त्रिया घालतात, तो आभूषण याच्यात मिस आहे. तुम्ही सांगू शकाल का? स्त्रियांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाहीये, कारण तोपर्यंत मंगळसूत्र ही संकल्पना उदयास आलेली नव्हती, त्याच्यामुळे तुम्हाला ती मंगळसूत्र दिसत नाही. ठीक आहे. तर या सगळ्या संकल्पना आहेत. इथे वर ते तुम्हाला दिसतात ते सप्तबुद्ध आहेत, ते पद्मासनात बसलेले आहेत. वितरक मुद्रा आहे त्यांची, जे हाताचं जेस्चर आहे त्याला वितरक म्हणतो, असा जो असतो त्याला वितरक म्हणतो आपण. ती दिसते, हे सप्तबुद्ध आहेत. आठवे दुसरे मैत्रेय बोधिसत्व आहेत, जे भविष्यात होणारे बुद्ध आहेत. आता ते तप्त आहेत आणि ते भविष्यात बुद्ध होतील अशी संकल्पना आहे. म्हणून ते आता बोधिसत्व नेहमी म्हणजे आता हे बुद्ध जे आहेत तुम्हाला बघा चिवर घातलेले दिसतील, ते चिवर घातलेले नाही आहेत, त्यांनी आभूषण घातलेले. ठीक आहे. इथे जसं बोधिसत्व आहे तसंच या कोपऱ्यात सुद्धा बोधिसत्व आहे. आता या बोधिसत्वाच्या हातामध्ये काय काय आहे? हा बोधिसत्व आहे, उभा जो आहे तो बोधिसत्व आहे, 7व-8वं शतक आहे, 6व-7वं शतक आहे. त्याच्या हातामध्ये एका हातामध्ये पद्म आहे, डाव्या हातात देठासह कमळ आहे. तो उजव्या हातात काय आहे? उजव्या हातात त्याच्या माळा आहे. काटे सरांना मी सकाळी दिली ना माळ, त्या माळेचे पुरावे कुठे आहेत? मोजली 108 आहेत. ओके, 108 काय आहे? 108 एवढ्याच करतायत का 108 बोधिसत्व होऊन गेले. ही संकल्पना आहे, ऐतिहासिक व्यक्ती नाही आहेत ते, ती संकल्पना आहे. ती बोधिसत्व आहे. त्या बोधिसत्वाची शक्ती इथं बाजूला आहे. ती कोण आहे? ती कोपऱ्यात ती एक लेडी आहे. हा पितो ती कोपऱ्यात आहे, ती कोण आहे? तर तिचं नाव तारा आहे. वेगवेगळ्या तारा आहेत. किती? सुरुवातीला 4 तारा आहेत, 4 दिशेनं 4 तारा असतात, पण ही एकमेव अशी तारा आहे की सगळ्यांपेक्षा डिफरंट आहे. जेव्हा ती तारा बनवली गेली तर ती एवढंच करता होती. तारा हिचं नाव स्पेशल आहे आणि ही अख्ख्या भारतात कुठे बघायला नाही मिळत. ही फक्त आपल्याला मुंबईच्या कानेरी लेणीवर बघायला मिळते. त्याचं कारण असं आहे की तिच्या उजव्या हातामध्ये दिवा आहे आणि डाव्या हातामध्ये मशाल आहे. त्याचं कारण मशाल ती दिशा दाखवण्याचं काम करते, म्हणून तिचं नाव आहे दीपतारा. ही अख्ख्या जगामध्ये कुठे बघायला मिळत, ही एकमेव इथंच आहे, हा कानेरीमध्ये. ही दीपतारा आहे. हे बुद्ध आहेत, ते बुद्ध आहेत. बुद्ध डेकोरेटिव्ह पार्ट आहे. आणि विशेष म्हणजे या ताराच्या डोक्यावरती चंद्र आहे. तिने जिथे टर्न केलंय ना, ती वरचा भाग आहे ना तिचा, म्हणजे डाव्या कानाच्या वर चंद्र आहे. दिसतंय का तुम्हाला? मी फोटो टाकेन तुम्हाला. तर ही नाही, तिच्या डाव्या कानाच्या वर आहे ना, तिचा तो जो केशांची रचना आहे त्याच्यामध्ये तिने चंद्रकोर आहे. तिच्या चंद्रकोर आहे. नीट झूम करून बघा. तिच्यात इथे आहे त्या ह्याच्यात. ठीक आहे. हा, तर ही दीपतारा एकमेव आहे.
ठीक आहे. आता या सगळ्या मी गोष्टी सांगतोय, या मला कशा कळाल्या? तर इथे तुम्ही 2 स्तंभ जे बघताय, या 2 स्तंभांवरती शिलालेख आहेत. या शिलालेखातून बऱ्याचशा गोष्टी कळाल्या की हिला गंधकुटी म्हणतात. ठीक आहे. हा कोणता काळ आहे? हा काळ आहे इसवी सनाचं 2रं शतक, म्हणजे इसवी सनाचं 180. या काळामध्ये गौतमीपुत्र सॉरी यजनशील सातकर्णी, सातवाहन राजे जे होते, त्यांचं याच्यामध्ये नाव आहेत. ठीक आहे. असे हे लोक होऊन गेलेले आहेत. या गंधकुटीचे जे बघणारे, हिला गंधकुटी नाव होतं. याचा शिलालेख त्या कोपऱ्यात आहे. हा समोरचा शिलालेख, याच्यामध्ये ते सगळी नावं आहेत की कोणत्या कोणत्या ठिकाणी, म्हणजे बीबी का मकबराच्या पाठीमागे जी लेणी आहे तिला काय म्हणत होते त्याचं नाव या लेणीत आहे. बीबी का मकबराच्या पाठीमागच्या लेणीमध्ये काय नाव आहे ते याच्यात आहे. ठीक आहे. आणि ज्या लेणीला, म्हणजे या लेणीचं देखरेख जे करणारे होते ते राहायचे इथे. ठीक आहे. आता आपण बाहेर जाऊया. यक्ष होते याला छप्पर होतं, कौलारू छप्पर होतं, ते नष्ट झालं. आणि इथे वरती दगडी चक्र होतं, ते नष्ट झालं खाली पडून. ठीक आहे. आणि इथे जे बघताय तुम्ही, हे जे 2 बघताय, तर इथे कधी लाकडाचं मोठे स्तंभ उभे केलेले होते ते छपराला सपोर्ट देण्यासाठी. ठीक आहे. ज्या भदंतांनी या लेणीला पूर्ण करण्यासाठी जे दान आणलं, ते दान करते बाजू ते त्यांचं निर्माण झालं, लेणी पूर्ण व्हायच्या आधीच निर्माण झालं. म्हणून तुम्ही लेणीच्या आवारातच त्यांचं ते स्तूपाचा भाग बघताय. तर उजव्या बाजूला तो स्तूप आहे त्यांचा. ठीक आहे. समोरचा स्तूप तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. हा जो स्तूप आहे, हा विटांचा स्तूप होता. हा 19व्या शतकामध्ये असा पडलेला होता पूर्ण. तर जेव्हा ते इंग्रज अधिकारी, बर्ड नावाचे अधिकारी आहेत, त्यांनी जेव्हा याचं उत्खनन केलं, याच्यामधून पात्र मिळालं. आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं बोधिरुची नावाचा व्यक्ती होता, जो कनक देशातला होता, कनक गावाचा होता. आणि तो कुठून होता? तर सिंध प्रांतातून होता. आता सिंध प्रांत कुठे आहे? पाकिस्तान मधून दान दिलेलं होतं त्यांनी. आणि हा स्तूप 14 फुटांचा होता. तो आज किती आहे? 1.5-2 फुटांचा आहे. आणि याच्यामध्ये जे सापडलेलं होतं, ताम्रपट सापडलेलं होतं, याच्यामध्ये त्यांनी ज्यांना दान दिलेलं होतं, म्हणजे ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे दिलेलं, त्यांचं नाव होतं सारदीपुत्त. सारदीपुत्त कोण आहेत? ज्यांना आपण काय म्हणतो? सारीपुत्त. सारीपुत्त कुठे असतात? जिथे बुद्ध असतात तिथे. समोर काय आहे? गंधकुटी. इथे कधी काळी बुद्धांचं शारीरिक धातू आलेले होते, म्हणून इथं सारदीपुत्तांचं इथे ते त्यांचे चिवाराचं कापड सापडलेलं होतं, ताम्रपट सापडलेलं होतं. पण जे काही आपल्याला इथले व्हॅल्युएबल जे होते त्या इंग्रजांच्या काळातच आपल्याला भेटले नाहीत, ते नाहीसे झाले, ते भेटलेच नाही कधी आपल्याला. ठीक आहे. हा एवढा मोठा व्हॅल्युएबल आहे. इथे इन्फॉर्मेशन नसल्या कारणाने इतर लोकांना याची इन्फॉर्मेशन माहितीच नाही, आणि बिंदास याच्यावर उभे राहायला पोरांना उभं करतात. त्याच्यामुळे एवढी व्हॅल्युएबल गोष्ट आहे ही. आज भारतीय संस्कृती आहे जी नष्ट होत चाललेली आहे, आणि भारतीय जी मानसिकता आहे त्याच्यामुळे प्रामुख्याने हे व्हायला लागले. ठीक आहे. आपण आपल्याकडं G20 झालं ना, G20च्या वेळेला असे जे बोर्ड आहेत ना, असा बोर्ड इथे होता, तो काढून नेला पुरातत्व खात्याने. म्हणजे विचार करा, 16व्या शतकातला दरबार हॉल असं नाव आहे. दरबार हा शब्दच मुळात 16व्या शतकात मुघलांचा आहे. त्या एका लेणीला दरबार हॉल म्हणतात ते लोक. पुरातत्व खातं एवढं गाढवपणा करते. म्हणजे 16व्या शतकातला दरबार हा शब्द आहे, मोगल काळातला दरबार हा शब्द आहे, पण त्याला त्या लेणीला, म्हणजे जी लेणी आजपासून 2000 वर्षापूर्वी बनली, तिला ते दरबार हॉल म्हणतात. ही अशी मानसिकता आहे. ठीक आहे. आपण पुढे जाऊया.